मी बर्थडे दिवशी आईला पाहिलं, लाईट नव्हती त्यावेळेस मिक्सरमध्ये शेंगदाणे ही बारीक करत होती, पण लाईट नव्हती. मग तिनं उकळात कुटाय घेतलं, पण तिला लागलेलं. त्यावेळेस मग त्याला उकळात कुठं येत नव्हतं, म्हणून मी हा प्रोजेक्ट बनवला की मी ही बॅटरी जुन्या पंपातली काढली आणि चार्जिंग केली. आणि ही आहे का नाही, ही मोटर जोडली ह्याच्यात मोटर जोडून मी पात लावलं आणि मिक्सर चांगलं केलं. या साहित्यांची ओळख करून देऊ शकता? हे मिक्सरचं पातात जोडले. आपण पाहू शकतो इथे एक मिक्सरचं पात आपल्याला आतमध्ये बसवलेले दिसते. आणि हे जे बाहेरील भांडं आहे हे कशाचं वापरले तुम्ही? ते मम्मी हार्बर लॅब मध्ये काम करत होती, त्यावेळेस ती एक प्लास्टिकची बरणी ती तुम्ही वरून कट केलेली दिसते आणि त्याला बाहेरून कलर केलेला दिसतो व्यवस्थित दिसण्यासाठी. ठीक आहे. खाली सुद्धा खाली मोटर आहे आणि वरून हे लावलंय पडू नये म्हणून. हे पॅक केलेलं आहे का सगळं? दिसणार नाही. खाली आतमध्ये एक मोटर बसवलेली आहे आणि त्यातून एक वायर, त्या मोटरला जोडलेली वायर बाहेर काढलेली आहे आणि त्याच मोटरीच्या वरील बाजूस त्यांनी हे पात जोडलेलं आहे. आपलं नाव पुन्हा एकदा सांगा. यशराज विठ्ठल सावंत. यशराज विठ्ठल सावंत. ठीक आहे. यांनी हा घरगुती छोटासा मिक्सर बनवलेला आहे. बरं, हा मिक्सर बनवण्यासाठी आपल्याला किती खर्च आला? ही बॅटरी घरचीच आहे. बरं, ती कशातली काढली तुम्ही का काय? ते औषध मारायचा पंप असतो ते खराब झाला. पंप खराब झाल्यावर त्यातील बॅटरी काढली. बरं, ठीक आहे. त्यानंतर अजून वायर वगैरे घरगुतीच वापरले की विकत आणले? म्हणजे खर्च काही आला नाही. घरगुती साहित्य वापरल्यामुळे खर्च आला नाही. जर तुम्ही बाहेर ही बॅटरी विकत घ्यायची म्हटलं तर किती रुपये लागू शकतात? 1200 रुपये. म्हणजे बॅटरी खूप महाग आहे. त्यातून जर छोटी बॅटरी घेतली तर स्वस्तात भेटू शकते. तर हा एक उपक्रम किंवा एक प्रयोग यांनी केलेला 7वी अ चा वर्ग दहिगाव हायस्कूल दहिगाव मधील हे आमचे आदर्श विद्यार्थी आणि यातीलच एका विद्यार्थ्याने आपल्या समोर बनवलेला हा छोटासा मिक्सर. पाहूयात आपण. प्रयोग सुरू करा. स्टार्ट. आपण पाहू शकता शेंगदाण्याचे बारीक बारीक तुकडे झालेले आहेत. म्हणजे शेंगदाण्याचा कूट थोड्या प्रमाणात झालेला आहे. या प्रयोगावरती अजून मेहनत घेत आहेत आणि यातील त्रुटी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. तर या अशा छोट्या प्रयोगाबद्दल, बॅटरीवर चालणारा मिक्सर बनवल्याबद्दल यशराजचे आपण सर्वजण मिळून हार्दिक अभिनंदन करूया.